हाय एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण बनवणार आहोत वरईचे धिरडे, श्रावण स्पेशल. मगरीचे धिरडेही बोलतो आम्ही, तर मगरीचे धिरडेच बोलतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय बोलता त्यांना. आणि जसं की मी मेन्शन केलं की श्रावण चालू आहे आपला, तर सगळ्याच जणींचे मोस्ट ऑफ जणींचे की सोमवारी उपवास पकडतो आपण आणि शनिवारी पकडतो. तसेच या मंथमध्ये नागपंचमी सुद्धा आहे, तेव्हाही आपला उपवास असणार आहे. आणि काही जणी मंगळवारी पकडतात, गुरुवारी पकडतात. सो खूप सारे उपवास आहे आपल्या या मंथमध्ये. आणि सारखं खिचडी नाही जमत, ॲसिडिटी होते काही जणांना. सो तुम्ही वरईचे धिरडेसुद्धा ट्राय करू शकता या मंथमध्ये. आणि ही रेसिपी जी आहे ती मम्मीची आहे, खूप फेमस होती माझ्या स्कूलमध्ये आणि खूप वेगळी टेस्ट लागते. गरम गरम खूप छान लागतं. आणि तर चला बघूया आपल्याला भगरीचे धिरडे कसे बनवणार आहोत. आता इथे आपण 1 वाटी घेणार आहोत. मी प्रमाण घेऊन तुम्हाला सांगणार आहे. 1 वाटी आपण इथे भगर घेतलेली आहे. ती सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायची आहे. ठीक आहे. मध्यम आच ठेवायची आपल्याला जेव्हा आपण भगर ही भाजून घेणार आहोत. ही भगर भाजून झालेली आहे. तर तुम्हाला मी जसं सांगितलं की मंद आचेवरती 2 to 3 मिनिट्स आपल्याला फक्त भाजून घ्यायचे आहे. मग गॅस बंद करायचा आहे. तर पुढे आता चला बघूया काय करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता जी भगर होती आपण भाजून घेतलेली, ही बघा ती अशी फुलते. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये आता हाफ बाउल आपल्याला काय करायचं आहे, साबुदाणे ॲड करायचे. आणि आता हे छान आपल्याला धुवून घ्यायचं आहे, वॉश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. चला आपण याला वॉश करूया आणि पाणी ॲड करून ठेवूया. आता हे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि आपल्याला आता मॅक्स मी बोलते की 60 मिनिट, तुम्ही 45 ठेवू शकता. छान हे असं भिजले की आपण याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तोपर्यंत नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत चला बघूया. आता आपल्याला सेम कढईमध्ये आता हे शेंगदाणे आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो काय करणार आहोत आपण, छान असे आपले आता इथे शेंगदाणे भाजून रेडी आहे. याला थोडं थंड होऊन देऊया. छान असं भिजलेलं आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत. ठीक आहे. आधी हे वाटण करून घेऊया आणि नंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊया. छान असं आपलं बारीक करून झालेलं आहे. आता तुम्हाला जर हे पातळ वाटत असेल तर काय करायचं, शेंगदाणे तुम्ही थोडे जास्त टाकू शकता यामध्ये. तर आपण काय करणार आहोत की शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहोत. ते छान असा पाऊस पडतो, मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत नाहीये. खूप छान असा कालपासूनच खूप पडतोय. ठीक आहे. चला, मी मेन्शन केलं होतं मला तिखट आवडतं म्हणून मी इथे 4 हिरव्या मिरच्या आणि हे शेंगदाणे बघा अगदी खरपूस असे भाजून घेतलेले आहे. ते आता आपण वाटण करून घेणार आहोत. याचं बघा छान असं आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे. ते आता आपल्याला इथे वाटण आपण ॲड केलेलं आहे, हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे बघा घट्ट जरी पातळ जरी झालं तरी तुम्ही नंतर हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित टाकून, म्हणजे मिश्रण आपण जे वाटण केलेलं ते व्यवस्थित टाकून आपली ही क्वांटिटी अशी घट्टसुद्धा करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला जर क्रिस्पी हवं असेल ना तर तुम्ही पातळ करू शकता. असं याची थिकनेस आहे ती. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तवा छान असा तापलेला आहे. ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला, चेक करायचं आहे व्यवस्थित तापला आहे. गॅस मी आता सध्या कमी ठेवलेला आहे त्याची आवाज. तर आपण अगदी छोटासा काढणार आहोत. ठीक आहे. ते झालं की गॅसची जी आच आहे ती मंद ठेवायची आणि लगेचच आपल्याला द्यायचं आहे. फक्त
हाफ मिनिट बस होईल झाकण ठेवण्यासाठी. तर बघा ऑलमोस्ट झाल्यासारखं वाटतंय. तर लगेचच काय करायचं, साईडने असं तूप सोडायचं. तुम्ही तेलही सोडू शकता. मी हे तूप ॲड केलेलं आहे. आधी आपल्याला असं चेक करायचं आहे हा झालाय का व्यवस्थित. तर हे बघा व्यवस्थित झालेला आहे. ठीक आहे, अजून थोडा वेळ होऊन देऊया आपण. गॅसची आजही मध्यम आकारावरती आहे. आता आपण व्यवस्थित झालं, पहिला आपण पलटी करून घेऊया. दोन्ही साईडनी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा दाबाच्या जे सगळं व्यवस्थित भाजले जाईल तो. असं तुम्ही खालून चेक करू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटात तुमचं हे वरईचं धिरडं रेडी होतं खाण्यासाठी. झालेलं आहे, बघू शकता छान असं ते भाजलं गेलेलं आहे. ठीक आहे, आता हे वरईचं धिरडं आपलं अशा प्रकारे रेडी झालेले आहे. आता आपण साईज थोडीशी मोठी वाढवूया. ठीक आहे, तर इथे पुन्हा मी गॅस हा मंद आचेवरती करते टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी. खूप तापला आहे, सो आपण मंद आचेवरती ठेवणार आहोत. पुन्हा गॅस आता कमी केलेला आहे. हे थोडंसं आपण मोठं करून बघूया. व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घ्यायचं गोल आकाराला. ठीक आहे, तूप ॲड करणार आहोत. झाकण ठेवून देऊया. खूप जास्तही नको, नाहीतर खालून ते डागून जाईल. तर त्यासाठी आपल्याला अर्धा मिनिट तर खूप आहे झाकण ठेवून झालं की. आता या जेवढं आपण घेतलं होतं की 1 वाटी भगर घेतलेली, अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, 4 हिरवे मिरच्या आणि मीठ. एवढ्या सामग्रीत आपल्याला हे माझं क्वांटिटी मी तुम्हाला दाखवणार आहे एंडला. एवढ्या याच्यामध्ये किती धिरडे बनवून रेडी झाले आहेत. ठीक आहे, आता अर्धा मिनिट झालेला आहे. पण हे बघूया, छान असं सगळ्यात छान हा झालेला आहे व्यवस्थित एकदम. त्याचे कडा बघा सगळ्या बाजूने झालेले आहे. ठीक आहे, तर हे आपण असं पलटी करून घेऊया. व्यवस्थित मध्यम आचेवरती आपल्याला हे भाजून द्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही साईडने. झालेला आहे आपला, हा काढून घेऊया. सो अशा प्रकारे आपलं बनवून झालेले आहेत. हे बघा किती छान असे बनलेले आहेत. खूप असे जाळीदार झालेले आहे, कुठे आपलं तुटलेलं नाही आहे. आणि हे बघा, जर तुम्ही आपण जे साहित्य घेतलं ते एकदम गरम गरम आहे असे, जर या साईजचे केले ना, तर आपलं जे साहित्य होतं की जसं की 1 वाटी भगर, अर्धे वाटी शेंगदाणे साबुदाणे आणि 4 हिरव्या मिरच्या आणि हे जर तुम्ही या प्रकारे केले ना, तर जवळजवळ तेवढ्या सामग्रीमध्ये 10 तुम्ही बनवू शकता. आणि तेच जर तुम्ही या याच्यात केलं तर त्याचे 4 होतील. हे बघा किती छान असं बनलेलं आहे, खूप असं सुंदर आहेत. बघा दोन्ही साईडने असं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि खूप खूप टेस्टी लागतं. मी एक तुमच्यासमोर दाखवते आहे कसं लागते.
खूप सुंदर झालेलं आहे. मीठही व्यवस्थित आहे, तिखटही व्यवस्थित झालेलं आहे, अगदी मला हवं असतं तसं. सगळं अगदी उत्तम आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. की आता आपण बघितले की किती साधे, सिंपल आणि अगदी झटपट. तुम्ही कधी साबुदाणे भिजत घालायचे विसरलात तर तुमच्याकडे दिस काही नको तर इन्स्टंट आपण हे बनवू शकतो. फक्त खूप कमी टायमामध्ये बनतं. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. मी पुन्हा कमबॅक आले, म्हणजे शॉर्ट्स पण असणार आहेत, पण शॉर्ट्समध्ये मी पुन्हा लाँग व्हिडिओ सुरू केलेली आहे. कारण शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी खूप सारे रेसिपी टाकल्या आहेत, पण मला असे ते छोटे छोटे टिप्स नाही देत आहेत, कारण सगळं 1 मिनिटमध्ये मला ते बसवायचं असतं, सॉंगही ॲड करायचं असतं. तर त्यामुळे मी पुन्हा शॉर्ट्सही असतील पण तिथे टिप्स नसतील. पण लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला जर अगदी म्हणजे व्यवस्थित डिश तयार करायची असेल, न चुकता, कुठे न चुकता, मी प्रत्येक अगदी स्क्रॅचपासून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, लाँग व्हिडिओमध्ये, की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, काय सावधगिरी आपल्याला पाळायची आहेत. खूप छोटे छोटे टिप्स मी यामध्ये देणार आहेत. जसं की आजची मी टिप देते की जर आपण शेंगदाणे भाजतो आणि त्याचे जे सालं असतात ते लवकर निघण्यासाठी तुम्ही जर त्यामध्ये थोडं मीठ ॲड केलं भाजतेवेळी आणि भाजून झालं की तेल असे खूप पटकन निघतात शेंगदाणे. तुम्ही भाजतेवेळी ते ॲड करायचं आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. बघितलं की माझा नेक्स्ट व्लॉग जो असणार आहे तो आपले बाप्पा येणार आहेत, तर त्यांच्या आगमनासाठीचा आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. आणि त्यासोबत माझी खूप जवळची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. सो नक्की बघा की कसा वाटला व्हिडिओमध्ये, की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आणि तोपर्यंत बाय बाय. भेटू आपण शॉर्ट्समध्ये, तर भेटतच राहत. चला बाय बाय बाय.